हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जसं तुम्हाला माहीत आहे, आदिवासी विभागची चौकीदारची एक्झाम ही मागच्या महिन्यात झालेली होती. ठीक आहे. याची आन्सर शीटसुद्धा आलेली आहे काही दिवसापूर्वी. आता सगळे कॅन्डिडेट ह्या रिझल्टच्या वेट पाहत आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की आदिवासी विभागचे रिझल्ट केव्हा लागू शकतो, कट ऑफ किती राहील आणि सॅलरी किती आणि फुल ॲनालिसिस. ठीक आहे. तर आपल्याला माहीत आहे चौकीदारचं एक्झाम ही मागच्या महिन्यात झालेली होती. ठीक आहे. आता 15-20 दिवस झालेले आहे एक्झाम होऊन अँड ॲन्सर कीसुद्धा मागच्या आठवड्यामध्ये आली होती. आय होप तुम्ही स्वतःचे मार्क चेक केले असेल. ठीक आहे. तर आता आपण पाहू की रिझल्ट केव्हा लागेल. नॉर्मली यांचा ट्रेंड पाहिला तर ॲन्सर कीच्या 1 किंवा 2 महिन्यानंतर रिझल्ट लागतो. आता याचं काही कन्फर्म सांगू शकत नाही आपण, कारण काहीही होऊ शकते. तर तरीही ॲन्सर की येऊन 1 ते 2 महिन्यात रिझल्ट म्हटलं तर सप्टेंबरच्या एंडिंगमध्ये लागू शकतो रिझल्ट. ठीक आहे. तर सप्टेंबरच्या एंडिंगमध्ये एक्सपेक्टेड आहे की रिझल्ट लागून जाईल याचा. ठीक आहे. आता आपण पाहूया कट ऑफ. खूप विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे की याची एक्झाम ही GMCपेक्षा हार्ड होती. म्हणजे याच्यात GK आणि इंग्लिश हा खूप हार्ड होता, त्याच्यामुळे खूप लोकांचे मार्कही कमी आले आहे. जसं GMCमध्ये 160-170 मार्क भेटत आहे, 180 भेटत आहे, तेवढे मार्क याच्यात भेटणार नाही आहे. खूप विद्यार्थ्यांचे मार्क ही 140-150 ह्या राऊंड आहे. ठीक आहे. तर अनरिझर्वडचा आपण ओपनचा कट ऑफ बघितला तर याचा कट ऑफ माझ्या अंदाजे 150 ते 160च्या याच्यात लागणार आहे. कारण वॅकन्सी खूप जास्त नव्हत्या. प्रत्येक विभागामध्ये 1-1, 2-2, 3-3 वॅकन्सी होत्या. ठीक आहे. तरी मॅक्झिमम कट ऑफ ही 150 ते 160च्या अंडरमध्ये राहणार आहे अनरिझर्वडची. OBCची 5 मार्क कमी पकडून घ्या तर 150 जवळपास राहील. SCची राहील 145 ते 150 आणि STची 140. तर हा माझा अंदाजा आहे की आणि थोडा एक्सपिरियन्स आहे, तर मला वाटते कट ऑफ तर एवढीच जाणार आहे. अनरिझर्वडची 150 टू 60च्या दरम्यान, OBCची 150, SCची 145 आणि STची 140. ठीक आहे. थोडा मागे पुढं होऊ शकतो प्रत्येक झोनमध्ये. ठीक आहे. आता आपण पाहून घेऊया सॅलरी. तर GMCचे ग्रुप डी याचं काही जास्त फरक नाही आहे. GMCच्या ग्रुप डीमध्ये इन हँड सॅलरी आहे 25,500. ठीक आहे. जर तुम्ही नागपूरमध्ये राहत असाल तर तुम्हाला इन हँड सॅलरी 25,500 भेटते. मुंबई पुण्याला 500-1000 जास्त भेटू शकते, कारण ती मेट्रो सिटी आहे. चौकीदारची तसंच आहे. तुम्ही नागपूरला अगर जॉब भेटले तर तुमच्या इन हँड 25,500 राहील. थोडा लावून जास्त भेटू शकते, तर मॅक्झिमम 27,000पर्यंत जाऊ शकते. ठीक आहे. यांना संडेला सुट्टी राहत नाही, म्हणजे वीकली ऑफ राहतो, पण कोणत्या दिवशी राहणार हे पक्का नाही राहत, कारण ही चौकीदारची पोस्ट आहे. तुम्हाला नाईट ड्युटीसुद्धा राहते, तर थोडा विचार करून जॉईन करायचा. ठीक आहे. तर तेच थोडी हार्ड जॉब राहणार आहे ॲज कम्पेअर टू GMC ग्रुप डी. पण हे गव्हर्मेंट जॉब आहे आणि गव्हर्मेंट जॉबला आता 8व्या वेतनी लागणार आहे. त्यामुळे हे जॉब सोडू नका. तुम्हाला आवश्यकता असेल तर ही जॉब जरूर जॉईन करा. ठीक आहे. आणि तुम्हाला ह्या ॲन्सर शीट चेक करून जर किती मार्क भेटले असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या हिशोबाने आपल्याला आयडिया येईल का कट ऑफ किती जाऊ शकते. ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच.